आता बातमी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातली। तरुण नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। सतेज बंटी पाटील, अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदामध्ये रस नसल्याची माहिती मिळतेय। आपल्याला सध्याचे पद नको असल्याचं त्यांनी पक्षातील वरिष्ठांना सांगितल्याची माहिती आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवरती आहे। पार्टी हायकमांडकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रदेश अध्यक्ष पदाकरता विचार केला जात असल्याची माहिती मिळतेय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती खांदेपालट होईल अशी चर्चा असताना आता महत्त्वाची नावं आघाडीवरती असल्याचं कळतं, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार यांचं नाव चर्चेमध्ये आहे। माझे सहकारी संजय तिवारी या संदर्भातली माहिती देत आहेत। संजय, प्रज्ञा, या घडीची राज्याच्या राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती सापडली आहे आणि ती म्हणजे की विधानसभा निवडणुकीनंतर जो काही काँग्रेसची पिछेहाट झाली त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद नवीन माणूस द्या असं सांगत प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर होण्याचा आग्रह नाना पटोले यांनी केला होता। त्यांची 3 वर्षाची कार्यकाळ पूर्ण झाली होती आणि त्यावेळी सतेज बंटी पाटील हे नाव सर्वात पुढे होतं, आपल्याला माहिती आहे। आपण ती माहिती सुद्धा चालवली होती। पण आता हे असं कळलेलं आहे की सतेज बंटी पाटील, अमित देशमुख आणि विश्वजित कदम या तिन्ही तरुण नेत्यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदात काही रस नाही, त्यामुळे आपला कृपया करून विचार करू नका असं स्पष्टपणे पार्टी हायकमांडला सांगितलंय। आणि त्यामुळे नवीन ह्या ज्या 3 तरुण आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरती आता निवड त्यांची होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। अशातच ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचं नाव विचारात घेतलं जात आहे आणि त्यांचं एकट्याचंच नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे, अन्य कोणतंही नाव नाही। अशा वेळी यशोमती ठाकूर हे नाव सुद्धा काँग्रेसच्या एका गटाकडून आता वेगानं पुढे करण्यात येते। आपल्याला माहिती आहे यशोमती ठाकूर राहुल गांधींच्या निकटवर्तीय गटातल्या आहेत, आक्रमक आहेत, सुशिक्षित आहेत, वकिली शिकलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना आणि मुख्य म्हणजे त्या महिला नेत्या असल्यामुळे प्रभाराव नंतर प्रदेशाध्यक्षपदी कोणत्याच महिला नेत्याची निवड झालेली नाहीये। त्यामुळे यशोमती ठाकूर यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं तर बरं राहील असा आग्रह काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात येत आहे। आपल्याला माहिती आहे की सार्वजनिकरित्या नाना पटोले यांनी मला अध्यक्षपद नको, तुम्ही कोणची निवड केली तरी माझी हरकत नाही असा स्टँड घेतलेला आहे, अशी भूमिका घेतली आहे। पण त्यांच्या समर्थकांना वडेट्टीवार अध्यक्ष झालेले चालणार नाहीत असं दिसतंय। त्यामुळे आता कोणत्या नेत्याची निवड होते आणि कधी होते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी समोर आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना तत्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे। कोणाची निवड होते हे पाहणं रंजक ठरणार आहे। एकूणच चर्चेमधली असलेली नावं पाहता काँग्रेसचं नेतृत्व हे विदर्भाकडेच राहील अशी शक्यता सध्या तरी दिसतेय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।